महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांगलीचा सिंहाचा वाटा. राजेश नाईक यांचा भावनिक सूर. हा महाराष्ट्र फक्त भौगोलिक सीमा नाही, तर त्यात आपल्या पूर्वजांचे स्वप्न, संघर्ष आणि त्याग दडलेला आहे. आणि त्या स्वप्नांच्या साकारण्यात सांगली जिल्ह्याचा वाटा खरोखरच सिंहाचा आहे. अशा भावनिक शब्दात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सांगलीत आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात बोलताना त्यांनी इतिहासाच्या पानांना उजाळा देत सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीतून आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वातून 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा केवळ राज्य निर्मितीचा क्षण नव्हता, तर लाखो मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि एकतेचा विजय होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी राज्याला दिशा दिली, आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील, ज्यांनी सहकार चळवळ उभी करत शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेटवला, हे दोघेही आपल्या सांगलीच्या मातीतले. इतकंच नव्हे, तर रोजगार हमी योजनेसारखी जनकल्याणकारी संकल्पना देणारे 20 पागे हेही सांगलीचेच. ही केवळ नावे नाहीत, तर महाराष्ट्राच्या उभारणीतील भक्कम स्तंभ आहेत, असे सांगताना त्यांच्या आवाजात अभिमान आणि भावना स्पष्ट जाणवत होत्या. आज आपण ध्वजाला सलामी देतो, पण त्या ध्वजासाठी झटलेल्या त्या महान व्यक्तिमत्वांना आपण विसरू नये. सांगलीच्या मातीतून उगवलेले हे नेतृत्व आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, असेही त्यांनी भावनिक आवाहन केले. सांगली शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने काँग्रेस भवन आणि जुना स्टेशन चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात राजेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वातावरण देशभक्तीने भारावलेले होते आणि प्रत्येकाच्या मनात महाराष्ट्राबद्दल अभिमान दाटून आला होता. या प्रसंगी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, इंटकचे जिल्हाध्यक्ष DP बनसोडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा करुणा समसन, प्रतीक्षा काळे, मौलाली वंटमुरे, राजू पोद्दार, विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, मीना शिंदे, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, सिद्धाया गणाचार्य, अनिल माने, सुरेश गायकवाड, नितीन कांबळे, शुभम व जितेंद्र शेळके, विश्वास यादव, गणेश वाघमारे, राहुल शिंदे, रोहित गुंजी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ औपचारिक नव्हता, तर महाराष्ट्राच्या इतिहासाशी, त्यागाशी आणि सांगलीच्या अभिमानाशी जोडलेला एक जिवंत अनुभव ठरला. श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्र जोष्ण पुलकितयामी फुल्लकुसुमित प्रवासिनी सुखदां वरदां मातरम वंदे मातरम वंदे मातरम. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण जे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी सर्व काँग्रेस प्रेमी उपस्थित आहात. काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र याचा एक मोठा विजय आहे. महाराष्ट्र दिन यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते आपण हे केलेलं मंगल कलश घेऊन आलो आहे. आणि आज महाराष्ट्राची प्रगती बघितली तर फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र देशातला 1 नंबर राज्य आहे. आणि अशीच प्रगती महाराष्ट्र दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय.